Hello, hello students. Advanced Diploma in Financial Accounting lecture सेकंड आपण घेऊन आलो. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं तर अकाउंटिंगचे लेक्चर्स आपण स्टार्ट केलेले आहेत. ओके, त्या अकाउंटिंगच्या लेक्चर मध्ये लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं इंट्रोडक्शन, त्याचबरोबर बघितलं होतं असेट्स, ट्रान्झॅक्शनचे टाइप्स बघितले होते, टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन वगैरे. सो वेळच्या वेळी सर्व लेक्चर्स तुम्ही बघत चला, त्याच्या शॉर्ट नोट्स तयार करत चला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. फ्युचर मध्ये तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जा, तुम्हाला छोटे छोटे टर्म्स इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर ह्या छोट्या छोट्या टर्म्स वरतीच पुढे अकाउंटिंगचं काय म्हणूया आपण बेस. इट इज अ फाउंडेशन ऑफ अकाउंटिंग. हा बेस आहे. तुमचा हा बेस परफेक्ट असेल तर पुढची जी अकाउंटिंगची बिल्डिंग आहे किंवा इमारत आहे ती व्यवस्थित उभी राहील. तो लक्षात घ्या. छान व्यवस्थित नोट्स बनवत चला. तुमच्या ज्या पद्धतीने लक्षात राहील तसं लिहित चला. आज आपण घेते बघा, लास्ट लेक्चरला आपण ऍसेट वरती डिस्कस करून थांबलो होतो. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत लायबिलिटीज. इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळेस, व्हॉट इज ऍसेट. आपण बघा शिकत आले, 11वी मध्ये शिकलो, 12वी मध्ये शिकलो, इव्हन जोपर्यंत अकाउंट शिकतो ऍसेट लायबिलिटी आपल्या हाताखालून जात असतात किंवा आपल्या लक्षात येत असतात. मात्र जेव्हा आपण इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला जातो व्हॉट इज मीन बाय ऍसेट, आम्ही कन्फ्युज होऊन जातो. आम्ही एक्झाम्पल सांगायला लागतो. ऍसेट म्हणजे बिल्डिंग, फर्निचर. सो आन्सर इन वन सेंटेन्स ओनली, एका शब्दात सांगा. असं रॅपिड फायर क्वेश्चन जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो तेव्हा मात्र आम्ही कन्फ्युज होऊन जातो. सो लक्षात घ्या, ऍसेट मीन्स द थिंग्स or resources owned by business. लक्षात करा, ऍसेट कशाला म्हणतात? थिंग्स और रिसोर्सेस विच आर ओन्ड बाय बिझनेस. ओन्ड म्हणजे मालकीचे असणे. ओन्ड म्हणजे काय? मालकीचे असणे. ओके, the things or resources which are owned by business means काय आहे त्या assets. आणि liability काय? बघा इथे एक वर्ड आपण घेतला तर owned by business आणि इथे काय आहे? the things or resources owes by business. ओज म्हणजे देणं. ठीक आहे. ओन मालकीचं असणं आणि ओज आपण दुसऱ्यापासून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला परत करायचं आहे. सो लायबिलिटीचा अर्थ होतो देणे. ओके, आणि ऍसेटचा अर्थ होतो मालमत्ता. हे लक्षात घ्या. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला जातो की बाबा एका वाक्यात सांगा, शॉर्ट मध्ये सांगा व्हॉट इज मीन बाय ऍसेट. सो ऍसेट्स मीन्स ऑल दोज थिंग्स और रिसोर्सेस व्हिच आर ओन्ड बाय द बिझनेस. बिझनेसच्या मालकीच्या असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे ऍसेट्स. आणि लायबिलिटीज म्हणजे देणं. लायबिलिटीज ऑल दोज थिंग्स और रिसोर्सेस व्हिच इज ओज बाय बिझनेस. ओज देणं आहे. ओके, एका कोणापासून तरी घेतलेलं आहे आणि त्याला परत करायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो? ओज म्हणजे देणं आहे आम्हाला. ओके, लायबिलिटीज मालमत्ता आहे आपल्या स्वतःच्या मालकीची. लायबिलिटी आपण दुसऱ्यापासून काहीतरी घेतलंय त्याला परत करायचं आहे, दॅट इज देणं. सो हे लक्षात घ्या, मालमत्ता आणि देणं. क्लिअर आहे. सो पुढे जातोय आपण. आज आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ लायबिलिटी. लायबिलिटीचे कोणते प्रकार. सो आजचा लेक्चरचा मेन पार्ट आहे लायबिलिटीज. सो काय कोणत्या लायबिलिटी बघायच्या मध्ये 3 टाइप प्रामुख्याने मी या ठिकाणी करतो. फर्स्ट आहे फिक्स्ड लायबिलिटी. Okay, fixed liability.
सेकंड करंट लायबिलिटी आणि थर्ड आहे कॉन्टिंजेंट लायबिलिटी. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, लायबिलिटीचे टाइप्स फिक्स लायबिलिटी, करंट लायबिलिटी आणि कॉन्टिंजेंट लायबिलिटी. आता फिक्स लायबिलिटीची म्हणजे काय? आता लायबिलिटी आपण बघितलं. काय लायबिलिटी? लायबिलिटी आहे देणं. लायबिलिटी म्हणजे काय? देणं. आपण कुणाला तर देणं लागतो त्या सर्व गोष्टी म्हणजे लायबिलिटीज. मग याच्यामध्ये देणं म्हणजे ही फिक्स लायबिलिटी कसं असणार आहे? दीर्घ मुदत, दीर्घ मुदतीत देणं. दीर्घ मुदत म्हणजे कसं? मोर दॅन 1 इयर, मोर दॅन 1 इयर. दीर्घ मुदतीतील देणं म्हणजे काय? फिक्स लायबिलिटी. दीर्घ मुदत कशी? मोर दॅन 1 इयर, एका वर्षापेक्षा जास्त. करंट लायबिलिटी म्हणजे काय? तर अल्प कालावधीत, अल्पावधीत अल्प कालावधीतील देणं म्हणजेच काय? लेस दॅन 1 इयर. कॉन्टिंजेंट लायबिलिटी म्हणजे काय? अनिश्चित लायबिलिटी, अनिश्चित. अनिश्चित, फिक्स नाही, अजून लायबिलिटी आहे किंवा नाही माहिती नाही. डिपेंड ऑन सम सर्टन सिच्युएशन. बोलूया आपण एक एक एक. सो ओके, बघा 3 लायबिलिटी आपण डिस्कस करतोय. लायबिलिटी म्हणजे देणं, की आपला बिझनेस दुसरं कोणाला तरी देणं लागतं म्हणून याला आपण काय म्हणतोय? लायबिलिटीज. आणि लायबिलिटीचे टाइप्स आपण बघितले. फर्स्ट फिक्स लायबिलिटी, सेकंड करंट लायबिलिटी आणि थर्ड कॉन्टिंजेंट लायबिलिटी. आता येऊया फिक्स लायबिलिटीकडे. फिक्स लायबिलिटी म्हणजे काय? तर दीर्घ मुदतीतील जे देणं आहे बिझनेसचं, बिझनेस देणं लागतं, मात्र ते देणं लगेच द्यायचंय का आपल्याला? नाही. तर हे देणं परत करण्यासाठी दीर्घ कालावधी असणार आहे. दीर्घ कालावधी म्हणजे काय? मोर दॅन 1 इयर, एका वर्षापेक्षा जास्त कालावधी तुमच्या जवळ आहे ते देणे परत करण्यासाठी. ओके, म्हणजे मोर दॅन 1 इयर मध्ये जे देणे आपल्याला करायचं 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष ह्या पद्धतीने एका वर्षापेक्षा जास्त, त्याला आपण फिक्स लायबिलिटी म्हणतो. करंट लायबिलिटी काय? की जे अल्प कालावधीतील देणे आपल्याला लवकर द्यायचं, एका वर्षाच्या आत परतफेड करायचे, एका वर्षाच्या आत ते देणे पूर्ण करायचे, त्याला म्हणतो आपण करंट लायबिलिटी. लेस दॅन 1 इयर. तिसरी आपण डिस्कस केली ती कॉन्टिंजेंट लायबिलिटी म्हणजे अनिश्चित, निश्चितता नाही. आता येऊया एक्झाम्पल्स कडे. बघा फिक्स लायबिलिटी मध्ये पहिला आणि सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजे ते आहे कॅपिटल. आता काय आहे कॅपिटल? कॅपिटल म्हणजे भांडवल. व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही जी गुंतवणूक करता किंवा त्याला आपण म्हणूया भांडवल. व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यावसायिक जो ओनर आहे बिझनेसचा तो जी इन्व्हेस्टमेंट करतो टू अर्न मनी. व्हेन ओनर ऑफ द बिझनेस इन्वेस्ट सम मनी टू अर्न मोर मनी. ओके, दॅट इज कॅपिटल. व्यवसायाचा मालक जेव्हा व्यवसायामध्ये पैसे कमवण्याच्या हेतूने जी गुंतवणूक करतो त्याला आपण कॅपिटल म्हणजेच भांडवल असं म्हणतो. हेतू काय त्याचा? पैसे मिळवणे आणि त्याच्यासाठी तो गुंतवणूक करतो, इन्व्हेस्टमेंट करतो. तर ती गुंतवणूक काय झाली? कॅपिटल. ही कॅपिटल देखील काय आहे? लायबिलिटी. आणि ही आहे फिक्स लायबिलिटी. दीर्घ मुदतीत जोपर्यंत बिझनेसचं अस्तित्व आहे तोपर्यंत आपल्याला कॅपिटल रिटर्न करायची गरज नाही. आणि तुम्ही म्हणाल की सर कॅपिटल तर मालकाचं आहे, लायबिलिटी देणं कसं? तर इथे फार महत्वाची एक कन्सेप्ट लक्षात घ्या. अकाउंटिंग कन्सेप्ट आपण पुढे शिकणारच आहोत, मात्र आता टर्म आली म्हणून मी सांगतोय. कॅपिटल हे जरी मालकाचं असलं, कुणाचं कॅपिटल? मालकाची गुंतवणूक. मालकाची गुंतवणूक आहे, ओनर्स इन्व्हेस्टमेंट. तरी देखील आपण याला काय म्हणतोय? लायबिलिटी.
याचं कारण काय? बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. अकाउंटिंग कन्सेप्ट वेगवेगळ्या खूप साऱ्या अकाउंटिंग कन्सेप्ट आहे आणि त्यामधील सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. These are the accounting concepts. अकाउंटिंग कन्सेप्ट नुसार आपल्याला सर्व रेकॉर्ड्स मेंटेन करायचे असतात आणि ह्या अकाउंटिंग बिझनेस एंटिटी कन्सेप्ट काय सांगते? बिझनेस एंटिटी कन्सेप्ट ओनर ऑफ द बिझनेस म्हणजे कोण? मालक. अँड बिझनेस म्हणजे काय? व्यवसाय. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी कशा आहेत? वेगवेगळ्या. ओके, लक्षात घ्या. बिझनेस एंटिटी कन्सेप्ट काय सांगते? मालक आणि व्यवसाय ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच कॅपिटल जरी मालकाची गुंतवणूक असली तरी देखील ती काय आहे? लायबिलिटी. याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा लायबिलिटी कॅपिटल व्हाय इट इज अ लायबिलिटी? इट्स इन्व्हेस्टमेंट ऑफ द ओनर, देन ऑल्सो वी कॉल इट लायबिलिटी. व्हाय? कॅपिटल हे मालकाची गुंतवणूक आहे आणि लायबिलिटीचा अर्थ होतो देणं. तरी देखील आपण कॅपिटलला देणं का म्हणतो? मग कोण कुणाला देणं लागतं? तर ही कॅपिटल बिझनेस ही जो आर्टिफिशियल पर्सन आहे, कृत्रिम व्यक्ती आहे, बिझनेस हे देणं लागतं बिझनेसच्या मालकाला. लक्षात घ्या. ऍज पर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट ओनर ऑफ द बिझनेस अँड बिझनेस बोथ आर सेपरेट. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच कॅपिटल हे लायबिलिटी साइडला येते. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवायचं. आय विल आस्क यू क्वेश्चन. ओके, सो लक्षात ठेवा. कॅपिटल झाले. नेक्स्ट लायबिलिटी फिक्स लायबिलिटी आहे. त्याच्यावरती डिस्कस केलंच आहे. काही डाऊट्स असला तुम्ही मला पुन्हा नंतर विचारू शकता. सो पहिली लायबिलिटी आपण बघितली कॅपिटल. नेक्स्ट आपण पुढे जातोय. सेकंड आहे डिबेंचर. डिबेंचर. तर डिबेंचर म्हणजे काय? मराठीमध्ये तुम्ही बघितलं असेल कर्ज रोखे. डिबेंचर म्हणजे काय? कर्ज रोखे. बघा, व्यवसाय चालवतोय आपण आणि हा व्यवसाय चालवत असताना बऱ्याच वेळेस आपल्याला कॅपिटल व्यतिरिक्त देखील अजून पैशांची गरज भासते आणि ही गरज भागवण्यासाठी आपला बिझनेस डिबेंचर्स इश्यू करू शकतो आणि ऑन द बेसिस ऑफ दिस डिबेंचर वी कॅन कलेक्ट मनी फ्रॉम नॉर्मल पीपल्स और जनरल पब्लिक्स. सो आपण काय करू शकतो की कर्ज रोखे इश्यू करून, कर्ज रोखे म्हणजे डिबेंचर, सर्वसामान्य जी लोक आहे यांना जसे शेअर्स विकतो आपण सर्वसामान्य लोकांना, त्याचप्रमाणे आपली कंपनी आपला व्यवसाय आपण डिबेंचर्स इश्यू करून सर्वसामान्य जनतेला लोकांना आवाहन करून तुम्ही कर्ज रोख्याच्या माध्यमातून पैसे घेऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट केलं तर 8% व्याज मिळेल. आमच्या कंपनीचे कर्ज रोखे घ्या, आम्ही तुम्हाला 10% व्याज देऊ. सो ह्या पद्धतीने लोकांना आकर्षित करून त्यांच्याकडनं ठेवी मिळवून आपण कर्ज रोखे इश्यू करू शकतो. कर्ज रोखे डिबेंचर हा देखील एक फिक्स लायबिलिटीचा प्रकार आहे. तिसरा लॉंग टर्म लोन. लॉंग टर्म लोन्स म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पासून घेतले असतील किंवा एखाद्या व्यक्तीपासून घेतले असतील, आपण सावकार म्हणू शकतो या पद्धतीने, किंवा बँकेपासून घेतलेले असतील, असे सर्व लॉंग टर्म लोन्स हे कशामध्ये येणार आहे? फिक्स लायबिलिटी. सो दीज आर द 3 व्हेरी इम्पॉर्टंट आर्ट ऑफ फिक्स लायबिलिटी: कॅपिटल, डिबेंचर अँड लॉंग टर्म लोन्स. लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण. अल्प कालावधीतील देणं म्हणजेच करंट लायबिलिटी, दॅट इज लेस दॅन 1 इयर. कमी वर्ष, 1 वर्षाच्या आत आपल्याला परतफेड करायची. काय काय आहे याच्यामध्ये? त्याच्यात फर्स्ट आहे क्रेडिटर्स. ओके, आता क्रेडिटर्स म्हणजे काय? की ज्याला आपण पैसे देणं लागतो. मग कोणतं कारण असतं? 2 कारण असू शकतात. एक तर आपण त्यापासून उधारीवरती माल विकत घेतला असेल, वी परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम दॅट पर्सन. त्या व्यक्तीपासून आपण उधारीवरती माल विकत घेतलाय आणि त्याला त्या मालाचे पैसे द्यायचे, म्हणजे तो काय झाला? आपला क्रेडिटर. आपण परचेस केला, आपल्या बिझनेसने उधारीवरती परचेस केलं
आपण त्याला पैसे देणं लागतो, तो झाला आपला क्रेडिटर्स. ओके. किंवा एखाद्यापासून पैसे घेतले असतील आणि अल्प कालावधीत आपल्याला रिटर्न द्यायचे असते, सो ह्या कारणास्तव क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे आपल्याला त्याला काय द्यायचे, पैसे. आपला बिझनेस त्याला पैसे देणं लागतो. ओके, पैसे देणे आहे आपला बिझनेस, त्याला पैसे देणे. ओके. बिझनेस त्याला पैसे देणं लागतो. बिझनेस आपला व्यवसाय, आपल्याला स्वतःला बिझनेस म्हणायचा, अकाउंटिंग इझी होणार आहे, आपण पैसे देणं लागतो, क्रेडिटर्स. सेकंड आहे बिल्स पेबल. इट इज सेम लाईक एज क्रेडिटर्स. बघा बऱ्याच वेळेस काय होतं की व्यवहार करताना आपण बिल ऑफ एक्सचेंज नोट, तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज 12वीला शिकला असाल तर ही नोट आपण एक्सचेंज करत असतो आणि याच्यातून व्यवहार होतो, दॅट इज बिल ऑफ एक्सचेंज नोट मीन्स बिल्स पेबल. ओके, सेम लाईक एज क्रेडिटर, याला आपण पैसे देणं लागतो. थर्ड आहे शॉर्ट टर्म लोन्स. असे लोन्स, असं कर्ज की ज्याचं 1 वर्षाच्या आत आपल्याला परतफेड करायची. सो दीज आर दी शॉर्ट टर्म लोन्स. त्याचबरोबर बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट हे देखील काय आहे, करंट लायबिलिटी. आउटस्टँडिंग असतील ह्या पद्धतीने ह्या वेगवेगळ्या करंट लायबिलिटीज आहे की ज्या अल्पावधीत आपल्याला काय करायची, त्याची परतफेड करायची. ओके. नेक्स्ट आहे कॉन्टिंजेंट लायबिलिटी. कॉन्टिंजेंट लायबिलिटी म्हणजे काय, तर अनिश्चित स्वरूपाची लायबिलिटी. अनिश्चित म्हणजे काय, इट डिपेंड ऑन सर्टन सिच्युएशन, सर्टन फ्युचर सिच्युएशन, भविष्यातील एखाद्या घटनेवरती ही लायबिलिटी अवलंबून असते. कॉन्टिंजेंट लायबिलिटी म्हणजे अजून अनिश्चित, द्यावी लागेल किंवा द्यावी लागणार नाही. इट्स डिपेंड ऑन फ्युचरिस्टिक ऍक्शन और सिच्युएशन, भविष्यात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीवरती ही लायबिलिटी डिपेंड. मे और मे नॉट, आपल्याला पेड करावी लागेल किंवा पेड करावी देखील लागणार नाही, या पद्धतीची लायबिलिटी. मी एक एक्झाम्पल घेऊया. लॉकडाऊनचा कालावधी आहे, आपण कर्मचाऱ्यांची कपात करतोय. ओके, आपली कंपनी आहे, आपला बिझनेस आहे, आपण एका व्यक्तीला कामावरून काढून टाकलं. आता कामावरून अचानक त्याला काढून टाकला, तो परमनंट एम्प्लॉई होता, त्याला आपण कामावरून काढून टाकलं, तो एक कोर्टामध्ये धाव घेतली. तो कोर्टात गेला आणि आपल्या कंपनी विरुद्ध 5 लाखाची काय केले, त्या ठिकाणी केस टाकली की बाबा कंपनीने मला न कळवता, पूर्व सूचना न देता मला कामावरून काढून टाकले, तर याची भरपाई म्हणून कंपनीने मला 5 लाख रुपये द्यावे. कोर्टात केस सुरू आहे. आता बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघा, तो जर वर्कर जर केस जिंकला तर आपल्याला बिझनेसला, त्या वर्करला पैसे द्यावे लागतील 5 लाख रुपये, म्हणजे देणं होईल. आणि बिझनेस केस जिंकला तर आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही. सो डिपेंड आहे कोर्टाच्या निर्णयावरती, कोर्ट जो डिसिजन घेईल त्याच्यावरती डिपेंड. आपल्या फेवर मध्ये लागला तर आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही आणि त्याच्या फेवर मध्ये लागला पैसे द्यावे लागतील. म्हणून अशा लायबिलिटीला तो कॉन्टिंजेंट लायबिलिटी. त्याचबरोबर आपला माल वाहतूक ट्रक होता, ट्रक चालला होता रस्त्याने आणि अचानक ऍक्सिडेंट झाला. ज्या व्यक्तीसमोर, समोरच्या पार्टीसोबत ज्याच्यासोबत तो ऍक्सिडेंट झाला त्या व्यक्तीने आपल्याला केस टाकली आपल्या कंपनीवरती. सेम सिच्युएशन. सो अनिश्चित स्वरूपाची, इट्स डिपेंड ऑन सर्टन सिच्युएशन, सर्टन ऍक्शन. ते घडलं किंवा नाही घडलं यानुसार आपल्याला ते देणं द्यायचे आहे किंवा नाही द्यायचे हे ठरवावं लागेल. सो म्हणून याला आपण अनिश्चित स्वरूपाची लायबिलिटी म्हणतो. ही देखील आपण अकाउंट मध्ये घेत असतो. ओके. सो लक्षात घ्या, 3 लायबिलिटीज, फिक्स लायबिलिटी, करंट लायबिलिटी आणि कॉन्टिंजेंट लायबिलिटी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. फिक्स लायबिलिटी मध्ये म्हटलं होतं आपण किती देणं आहे, दीर्घ मुदतीतील देणं, अल्प मुदतीतील किंवा अल्प कालावधीतील देणं आणि अनिश्चित. आता दीर्घ मुदत म्हणजे काय, 1 वर्षापेक्षा जास्त, अल्प म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी आणि अनिश्चित स्वरूपाची. याचे एक्झाम्पल घेतलं तर कॅपिटल, डिबेंचर आणि लॉंग टर्म लोन्स. मग बिझनेस लोन, बँक लोन, पर्सनल लोन की जे लॉंग टर्म आहे, मोर दॅन 1 इयर साठी. याचे एक्झाम्पल आपण घेतले क्रेडिटर्स, बिल्स पेबल, शॉर्ट टर्म बँक लोन और फायनान्स लोन, शॉर्ट क्रेडिट, कॅश क्रेडिट एक्सेट्रा, बँक ओव्हरड्राफ्ट आणि
याचे एक्झाम्पल आपण दोन बघितले होते की बाबा कोर्टामध्ये केस चालू आहे, केसचा रिझल्टवर निकालावरती पैसे द्यायचे किंवा नाही द्यावे लागणार हे आपण ठरवणार आहोत किंवा हे डिपेंड आहे. सो या पद्धतीने लायबिलिटी आहे. आपण थांबतो येथे. ओके, नेक्स्ट लेक्चर मी एक्सपेन्सेस आणि इन्कमचा घेणार आहे. थँक्यू स्टुडंट्स.